ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलेला आहे। आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींना जबाबदार ठरेल असं वक्तव्य अण्णांनी केलंय। सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या अण्णांच्या उपोषणामुळे त्यांचं 3 किलो वजन घटलंय। मात्र सरकारतर्फे अजून एकही व्यक्ती या ठिकाणी फिरकलं नसल्याचं पाहायला मिळतंय। अण्णांच्या उपोषणामुळे त्यांना किडनीसह मुख्य अवयवांवर त्यांचा परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तर उपोषण चालूच राहिलं तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल असा इशारा अण्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी दिलाय। अण्णांना आंदोलन करावं लागणं हे दुर्दैव असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। लोकशाही मार्गाने आपल्याला मोठी लढाई करायची असल्याने अण्णांनी हे आंदोलन मागे घेऊन आपली प्रकृती सांभाळावी असं आवाहन देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। केंद्र सरकारने अण्णांना एकाच वेळी एका ओळीचं पत्र पाठवलं असून मुख्यमंत्र्यांनीही अण्णांची भेट घेण्याचं टाळलेलं आहे। त्यामुळे सरकार अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतंय का असा सवाल आता उपस्थित होतोय। अहमदनगरला अण्णांच्या समर्थनार्थ राळेगण सिद्धी ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। तसंच सरकारला जाग यावी यासाठी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन गावकरी करतायत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची दखल गेल्या 4 दिवसांपासून TV9 सातत्याने घेत आहे। त्यामुळे अण्णांनी स्वतः TV9चं कौतुक देखील केलंय। तर TV9ने दाखवलेल्या सर्व बातम्या पाहत असल्याचंही अण्णा म्हणाले। पंढरपूर मोहोळ रस्त्यावर पंढरपूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या घाडगे वस्तीजवळ भरधाव वेगात आलेल्या कारने एसटीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झालाय आणि हे सर्व जण घाटकोपर भटवाडी येथील रहिवासी आहेत। धनश्री सावंत ही युवती गंभीर जखमी झाली असल्याने तिला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पूर्व द्रुतगती मार्गावरील कदमवार नगर पुलावरील डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय। तर एक लहान मुलगी जखमी झाली असून मुलीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांची अटक जी आहे ती पुणे सत्र न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे। ही अटक बेकायदेशीर असून तेलतुंबडेंना तातडीने सोडा असे आदेश देत कोर्टाने पुणे पोलिसांना चांगलाच दणका दिलाय। पुणे पोलिसांनी आपल्याला फसवलं असल्याचा आरोप डॉक्टर तेलतुंबडे यांनी केलाय। तसंच हा सगळा एक फेक एपिसोड असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही याबाबत नाचक्की झाल्याचं तेलतुंबडे यांचं म्हणणं आहे। स्मार्ट सिटी हा सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असून अतिउच्च दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जातीनं लक्ष घालून या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय। राज्यात अर्बन महानेट प्रकल्प सुरू होणार आहे आणि या प्रकल्पामुळे सर्व सरकारी कार्यालय, सरकारी शाळा, महाविद्यालय आणि पालिका यांना इंटरनेट देण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। तसंच त्याला वर्षाला अवघा 1 रुपया भाडं असणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। आपल्या सैनिकांवर हल्ला केल्यामुळे पाक हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक करणारा भारत 3रा देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र काही लोक सत्तेसाठी देशाचा सौदा करत असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली। मेट्रो हे सामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्याचं काम करणार आहे। लवकरच जगाच्या पाठीवर नागपूर शहराची ओळख होणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। स्मार्ट सिटीसाठी 3000 कोटी खर्च येणार असून यात रस्ते, पाण्यासह अन्य सुविधा असणार आहेत। तसंच स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि त्यासाठी स्मार्ट पार्किंग व्यवस्था देखील असणार आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय। अमृत योजनेच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते। इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत नावाची काय विषात, प्रतिभा माझ्या खिशात असा उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। असायची उखाणा सोपा असा म्हणजे आता कसं नावाची काय विषात, प्रतिभा माझ्या खिशात। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजवत शरद पवारांच्या उखाण्याला दाद दिली। तर माईक जवळ येत त्याने बाबांना घराबाहेरच आज झोपावं लागेल असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्य फुलवलं।
एखाद्या चुकीमुळे काय होऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय दिसतील याचा गाढा अनुभव राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच शरद पवार यांनी थेट इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर भाषणात त्यांनी केलेल्या चुकीबद्दल तंबी दिली. डॉक्टर सुधाकरराव जाधव ट्रस्टतर्फे 4थ्या युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या युवा संसदेत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आदर्श मंत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या 40 वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही आणि या काळात संघर्ष करत पारदर्शी कारभार केला, तरीही मला भ्रष्टाचारी ठरवलं गेलं, असं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या तयारीसंदर्भात जळगाव जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक जळगावात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी बोलताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील भाजपला उद्देशून युतीबद्दल म्हणाले की आपण युतीचं टेन्शन घ्यायचं नाही, युतीची चर्चा पक्षश्रेष्ठी करतील, आपल्याला फक्त तयार राहायचं आहे आणि समोरच्याला आडवं करायचं आहे, असं यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. कोल्हापुरात जागतिक दर्जाचं विमानतळ बनवलं जाईल अशी माहिती केंद्रीय हवाई मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. शिवाजी महाराज, शाहू महाराज, राणी ताराराणी यांच्या कार्याची माहिती असलेलं संग्रहालय या ठिकाणी बनवणार असल्याचं यावेळी सुरेश प्रभू म्हणाले. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी नेमलेल्या सुखथनकर समितीच्या सौद्यावरून सेना आता आक्रमक झाली. कंपनीची दलाली करण्यासाठी ही कमिटी आली असेल तर कोकणातल्या दांड्यांनी सुखथनकर समितीची पाठ सोलून काढू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. 2019ची विधानसभा घोषित करण्याच्या आधीच कोकणात सध्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. रामदास कदम व सूर्यकांत दळवी यांच्यात विस्तव जात नसल्याने पुन्हा एकदा ते उघड झालं असून याचा फटका एकदा कोकणाला नक्कीच बसणार आहे. राजकारणातील पहिल्या फळीनंतर आता दुसरी पिढी ही राजकारणात येताना दिसत आहे असं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सोपान बोनगाणे यांनी केलेलं आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ व उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे नंतर अमित ठाकरे हे देखील राजकारणात आल्याचं दिसून येत आहे आता तसं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. जालन्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीव्ही 9च्या कार्यक्रमात गोंधळ घातला. गोरंट्याल आणि देशमुखांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली तर टीव्ही 9चे प्रतिनिधी विलास आठवले यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. जालना शहरात राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या वतीने 3 दिवसीय राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. कालपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून 4 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे. खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळील जंगलात अज्ञातांनी तब्बल 7 अजगरांना एकाच ठिकाणी मारून नष्ट केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार ज्यांनी केला आहे त्यांना कोणताही अघोरी प्रकार घडवण्यासाठी हे केलं होतं का याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय. मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी येथे अस्वलाचे जबडे आणि पायांची तस्करी होत असल्याचं आढळून आलं आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवलसिंग छत्तरसिंग पावरा याच्या घरावर धाड टाकत अस्वलाचे जबडे, मागील 2 पाय आणि दात जप्त केले आहेत. सदर शिकार ही मध्य प्रदेश राज्यातील धरणगाव येथून केली जात असल्याची कबुली आरोपीने दिली. या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोमांसाची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याप्रकरणी 3 चीनी नागरिकांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आणि यापैकी 4घांची न्यायालयीन कोठडीत रवानगी देखील करण्यात आली आहे. अटकेतील चीनी नागरिक चायना कोलचा कर्मचारी असून भारत व चीन यांच्या देशातील संयुक्त कराराअंतर्गत चायना कोल इंडिया कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे आणि लिचो चंग हा आरोपी आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. धावत्या रेल्वेतच प्रसूती काळात सुरू झाल्याने एका महिलेची जळगाव रेल्वे स्थानकात सुखरूप प्रसूती झाली. यावेळी महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याने महिलेच्या कुटुंबियांसह प्रवाशांमध्ये देखील आनंद पसरला होता. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं आहे. प्रसूती काळ आल्याची माहिती रेल्वे पोलीस आणि सफाई कामगार महिलांना रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर महिलेची प्रसूती जागेवरच करण्याचा निर्णय रेल्वेच्या महिला सफाई कामगारांनी घेतला. रेल्वे प्रशासनाने केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. ठाण्यातील रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावून बसलेली रुणाली मोरे हिला अखेर कृत्रिम पाय मिळालेले आहेत. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून रुणाली मोरेला कृत्रिम पाय मिळालेत आणि शिवसेना कायम या मुलींच्या मागे उभं राहणार असल्याचं विचारे यांनी सांगितलंय.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठाण्यातील रस्त्यावर आता ई चलनचे मशीन हाती घेतलेले वाहतूक पोलीस दिसणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली. एक राज्य एक चलन या संकल्पनेच्या आधारावर ई चलनद्वारे सरकारकडून डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन दिलं जात आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाने ई चलन सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू केले. 300 ई चलन मशीनसाठी 54 अधिकारी आणि 3000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. त्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची जनजागृती करणाऱ्या रोबोटचे अनावरण वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. 10 दिवस हा रोबोट ठाणे शहरात जनजागृती करणार आहे. नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात तंबाखू मुक्त अभियानामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातून 4000 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून विद्यार्थ्यांनी जिल्हा तंबाखू मुक्त करण्याचा ध्यास घेतलेला आहे. यावेळी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 4000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीचा नारा दिला. पत्रकारांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी सरकार आता पत्रकारांनाही पेन्शन सुरू करणार आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता पत्रकारांनाही पेन्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर आता विद्यार्थ्यांचाही फोटो झळकणार आहे. त्यामुळे 3 इडियट्स या सिनेमासारखा घोळ होणार नसल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. पुण्यात भारतीय अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. विमा कंपन्या आणि बँका शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा एक व्हिडिओ योगेश शेळके यांनी व्हायरल केलेला होता आणि यामुळे योगेश शेळके विरोधात बँकेने 1 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करून नोटीस पाठवली. दापोली तालुक्यातील हरणे वाघवे परिसरात लागलेल्या आगीत लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत आणि गुहागर चिपळूण पाठोपाठ आता दापोलीतही आगीमुळे नागरिक मात्र मेटाकुटीला आलेत. मालाडमधील मालवणी येथे मोबाईल चोरणाऱ्याला रंगेहात पकडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला रशीने बांधून त्याची भर रस्त्यातून वरात काढली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा पडल्याची घटना घडली आणि यावेळी चोरट्यांनी बँकेतील तिजोरी तोडून तब्बल 19,80,000 रुपये लंपास केले. बँकेत चोरी झाल्याने शहरात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. विनापरवाना चहा विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केलेली आहे. बुधवार पेठ येथील येवले अमृततुल्य, नाना पेठ येथील साईबाबा अमृततुल्य आणि भारतीय विद्यापीठातील शाखांवर यावेळी कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यात पुण्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेल्या अमृततुल्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. परभणी येथील वांगी रोडवर बनावट तंबाखू विकणाऱ्या कारखान्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलेला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करून पोलिसांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल केलेला आहे. कर्तव्यात कसूर करणे, छापेमारीतला रोख रकमेचा मुद्देमाल स्वतःकडे ठेवणे अशा विविध कलमांन्वये सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ हे 2012 पर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव पोलीस ठाण्यात तब्बल 27 गुन्ह्यांचा तपास रेंगाळला असल्याचं समोर आलंय. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पायधुणी पोलिसांनी पर्दाफाश केला. ही टोळी हॉटेल आणि आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचा आमिष दाखवून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायची. या टोळीने आतापर्यंत 150 तरुणांना फसवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मुंबई, पुणे, उत्तर प्रदेश, गुजरातच्या अनेक तरुणांना या टोळीने फसवल्याचं समोर आलंय. तरुणांची फसवणूक करण्यासाठी या दोघांनी एक कॉल सेंटर सुरू केलं होतं. मुंबईत प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतही मनसे रिक्षा चालकांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा स्टँडवर जाऊन रिक्षा चालकांचे बॅच परवाने तपासले. यावेळी एका रिक्षा चालकाकडे कोणतीही कागदपत्र आढळून न आल्याने मनसे शहराध्यक्ष राजेश कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या संपूर्ण घटनेत वाहतूक पोलीस आणि आरटीओ काय करते असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
पुरवठा विभागातील एका नायब तहसीलदाराच्या तक्रारीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या बीडच्या लाचखोर अप्पर जिल्हाधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. बाबूराव कांबळे असं या लाचखोर अप्पर जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी वडेरा यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरुद्ध करण्यात येत असलेल्या द्वेषमूलक प्रचाराविरुद्ध सोमवारी सर्व राज्यांमध्ये राजधानीमध्ये काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून समजते. अयोध्येत राम मंदिर व्हावे ही भाजपची भूमिका आहे. राहुल गांधी यांना अयोध्येत राम मंदिर हवं की नको हे त्यांनी या संदर्भात भूमिका आपली स्पष्ट करावी, असं आव्हानच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केलं. शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं, असं म्हणत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. शुक्रवारी पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. कुख्यात गुंड रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक करण्यात आल्याचं श्रेय घेतल्याबद्दल भाजपने कर्नाटकचे मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी राज्यातील गुन्हेगारी थांबवून दाखवावी, असं भाजपने म्हटलंय. सीबीआय संचालक पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने IPS अधिकारी ऋषिकुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती केली. शुक्ला 1994 बॅचचे अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे माजी DGP आहेत. तर नवे सीबीआय संचालक ऋषिकुमार शुक्ला यांची निवड सर्वसंमतीने झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीचे सदस्य असलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी नव्या सीबीआय संचालकाच्या निवडीवर आक्षेप घेतलाय आणि त्यांनी तशा आशयाचं पत्रच पंतप्रधानांना लिहिलंय. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाला एका सेवानिवृत्त जवानाला मदत करण्याचं आवाहन केलंय. पितांबरने असे या जवानाचं नाव आहे आणि पितांबरन शनिवारी दिल्ली कॅनॉट प्लेस येथे भीक मागत असल्याचं दिसल्यानंतर गंभीरने ट्विट करून मदत करण्याचं आवाहन केलंय. प्रजासत्ताक दिनी राजपथावर नितीन गडकरी आणि राहुल गांधी यांच्यात रंगलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरला होता. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर गडकरींनी राहुल गांधींसोबत काय चर्चा केली हे उघड केलंय. राहुल गांधींसोबत सर्वसाधारण चर्चा झाली. रॅली आणि प्रजासत्ताक दिन या संदर्भात आमच्यात गप्पा रंगल्या, असं गडकरी केलंय. देशात बेरोजगारीचा प्रश्न शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ असं म्हणणाऱ्या मोदी सरकारचं नाक कापलं गेलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं. पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचं चित्र पाहिल्यामुळे ममता दीदी हिंसेवर उतरल्या होत्या हे मला आता समजलं, असा टोला मोदींनी लगावलाय.